कोकणाला एकूण 750 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे आणि याच समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या गावांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी धूप प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी अनेक समुद्रकिनाऱ्यांवर अनेक बंधारे बांधले। मात्र आज या बंधाऱ्यांची नादुरुस्त अवस्था पाहायला मिळते आहे। मी आहे सध्या अलिबाग तालुक्यातल्या नागाव समुद्रकिनाऱ्यावर आणि याच समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या सुमारे 6 किलोमीटर अंतराच्या प्रतिबंधात्मक धूप या बंधाऱ्याची आज नासधूस झालेली पाहायला मिळते। आपल्यासोबत येथील स्थानिक काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल एकंदरीत आपण या गावामध्ये राहताय वास्तव्यास आणि समुद्रकिनाऱ्यावर आपलं हे गाव आहे, एकंदरीत आपण बघितलात तर या समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याची अक्षरशः नासाडी झालेली आहे। एकंदरीत प्रशासनानं कशा पद्धतीनं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे? समुद्राच्या ह्या लाटांपासून संरक्षण होण्यासाठी बंधारा असणं अतिशय गरजेचं आहे। आम्ही स्थानिक लोक इथे समुद्राच्याच बाजूला राहतो, आमची घरं आहेत, आमचे व्यवसाय इथे चालतात। नागाव पर्यटनदृष्ट्या पण एकदम सक्षम आहे, पण बंधारा नसल्यामुळे आता निसर्ग वादळामध्ये पण खूप सुरूची झाडं तुटली गेली, आता नवीन लागवड गेली, पण बंधारा नसल्यामुळे ते पाणी येऊन ती लागवड पण निघून गेली आहे। कालांतराने पाणी आतमध्ये येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। म्हणजे स्थिती भयावह आहे। जेव्हा खूप जोरात पाऊस असतो किंवा वादळसारखा परिस्थिती असते किंवा जोरदार पाऊस पडण्यासारखा वेळ असते किंवा भरती मोठी असते, तेव्हा अक्षरशः आम्हाला भीती वाटते। म्हणजे आम्ही जीव मुठीत धरतो अशी परिस्थिती पण कधी कधी असते। तर बंधारा होणं खूप गरजेचं आहे, कारण वारा किंवा आग वेग यांच्याशी आपण कधीच हे करू शकत नाही। जो सुसाट्याचा जर वारा आला किंवा जोरात पाणी आलं तर ते कधी गावात शिरू शकतं आणि परिस्थिती भयावह होऊ शकते। आज आपण बघताय तर नागाव समुद्रकिनाऱ्यावर भयावह अवस्था झालेली आहे। अनेक दगडीचा जो भाग आहे तो ढासळून पडलेला आहे। प्रशासनाने याच्या आधी कधी या ठिकाणी पाठपुरावा केला होता किंवा प्रशासनाने याची दखल घेतली होती का? माझ्या माहितीप्रमाणे जो सुरुवातीला अंतुले साहेबांच्या काळी झाला त्याच्यानंतर तरी ह्या भागात तरी बंधारा झालेला नाही आहे। दरवर्षी परिस्थिती अजून बिकटच बिकट होत चालली आहे। आता काय माहीत कधी होणार। आम्ही प्रयत्न करतोय ग्रामस्थ म्हणून, पण तुमच्या माध्यमातून किंवा आम्ही सरकारला विनंती करतो की या बंधाऱ्याकडे बघावं आणि आमचा जीव वाचावा किंवा आमचे पर्यटक येत राहावे त्यासाठी तरी हा बंधारा करावा। नक्कीच नक्की। आपल्यासोबत या गावातील काही ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत, ते कशा पद्धतीने या किनारपट्टी भागात राहत आहेत, किती वर्षापासून त्यांना या किनारपट्टी भागाचा अनुभव आहे आणि सध्याची परिस्थिती काय? दादा, काय सांगाल एकंदरीत? आज आपण खूप वर्ष या ठिकाणी वावरताय, मात्र किनारपट्टीची मोठ्या पद्धतीनं धूप झालेली आहे आणि आता सध्याची परिस्थिती कशी आहे? येथील गावकरी कशा पद्धतीने या ठिकाणी राहत आहेत? काय इथे जो समुद्र आहे हा गावापासून जवळ आहे एकदम, त्यामुळे बंधारा गेल्यामुळे पाणी जातं, पाणी गेल्यामुळे धूप गेली सगळी आणि वरती पाणी चढण्याची सुद्धा हे होईल चान्सेस आहेत। त्यामुळे आम्हाला भीती आहे, प्रत्येक तिथल्या याला घरवाल्याला नागरिकाला ती भीती आहे। तरी त्यांनी ती व्यवस्था करावी आणि ही सगळं बांधून जरा आम्हाला नागरिकाला सोय करावी। किनारपट्टी भागामध्ये साधारणतः जवळजवळ बघितलं तर 200 मीटर अंतरावर काही घरं आहेत, मात्र सरकारनं याकडे कशा पद्धतीने दखल घेतली पाहिजे आणि हे पुन्हा प्रतिबंधात्मक जे बंधारे आहेत ते कशा पद्धतीने बांधले पाहिजे? हे बंधारे आहेत हे जेवढी पहिले उंच होते तेवढेच उंच करून व्यवस्थितरित्या त्याला मोठे मोठे दगड वापरून बांधून त्याची लाट पाण्याची बाहेर न आली पाहिजे। त्यामुळे धूप थांबली जाईल व लावलेली झाडंसुद्धा मोडणार नाहीत आणि आतमध्ये पाणी शिरू शकणार नाही। त्यामुळे अशी व्यवस्था सरकारने करावी। नक्कीच। आपण बघताय हे नागाव गावचे ग्रामस्थ आहेत, आपल्यासोबत काही युवक देखील आहेत। दादा, काय सांगशील एकंदरीत? आपण या ठिकाणी सातत्यानं वावरताय, मात्र आज जे प्रतिबंधात्मक धूप बंधारे बांधले होते त्याची अक्षरशः नासधूस झालेली, अनेक दगडी या किनाऱ्यावर पुन्हा वाहून गेल्याची परिस्थिती आहे। काय सध्या सांगशील? खरं सांगायचं तर जास्त आम्हाला भीती वाटते जेव्हा पावसाळा असतो। आम्ही टी व्हीवर बातम्या बघत असतो, न्यूज चॅनल्सनुसार जेव्हा सांगितलं जातं की आज 4.5 मीटरच्या लाटा येणार, आज 5 मीटरच्या लाटा येणार, सगळ्यात पहिला आम्हाला आठवण येते ती बंधाऱ्याची की आज आपल्या गावात किती पाणी येणार। आणि आम्हाला खरंच वाटतं आहे की ही आमची भीती घालवायची असेल तर स्थानिक शासन, स्थानिक कोण जे संबंधित अधिकारी असतील त्यांनी खरंच या गोष्टीकडे लक्ष द्यावं की जेव्हा मोठी भरती असते तेव्हा खरंच सांगतो की आम्हाला भीती असते की आज गावात पाणी नाही येणार, आज शेतीत पाणी नाही येणार, कारण समुद्राचं पाणी हे खारं पाणी आहे आणि खारं पाणी आल्यामुळे जी मृदा आहे, जी आपली माती आहे, त्याचा सगळा जो समतोल आहे तो बिघडतच चालला आहे। नागावमध्ये जे पहिलं आमची समृद्ध होतं, जे आम्हाला झाडं लागायची, जे वनीकरण व्हायचं, आम्ही जी शेती लावायचो, आज भात शेती होणंच कठीण झालं आहे कारण खारं पाणी। कारण पाणी इतकं शोषत चाललं आहे आतमध्ये जमिनीमध्ये की आमच्या विहिरीच्या पाण्याची चवसुद्धा बदलत चालली आहे। जे गोडं पाण्याच्या विहिरी होत्या त्या बऱ्याचशा गोड्या पाण्याच्या विहिरी आज बिना वापरता झाल्या आहेत, आम्ही वापरत पण नाही आहोत।
कारण याचं कारण म्हणजे बंधाऱ्याची धूप आणि यांनी होत असणारं पाणी जे जिरतं आहे विहिरीमध्ये, जे जमिनीमध्ये जिरतं आहे, त्यामुळं आम्हाला नागाववाल्यांना खरंच सांगतो की आम्हाला हा खूपच पुढला मागे मोठा आमच्यासाठी हा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं तुम्ही याकडे संबंधित शासनाने लक्ष द्यावं. तर हे गावकरी आहेत, विनंती करतात. नागाव गाव हा समुद्रकिनाऱ्यावर आहे आणि याच समुद्रकिनाऱ्यावर असणारा 6 किलोमीटरचा जो प्रतिबंधात्मक धूप बंधारा आहे त्याची अक्षरशः नासाडी झालेली आहे. सरकारने याकडे वेळीच लक्ष द्यावं, कारण या गावामध्ये हे बंधारे तुटल्यानंतर समुद्राचं पाणी हे गावामध्ये शिरताना दिसते आणि त्यामुळं गावामध्ये असणाऱ्या विहिरी असतील किंवा जे पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत ते खारट झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळं गावकऱ्यांमध्ये आता मोठी भीती निर्माण झाली आहे. प्रशासनानं लवकरात लवकर या गावाकडं आणि या समुद्र किनाऱ्यावर वसणाऱ्या या बंधाऱ्याकडे लक्ष देऊन या बंधाऱ्यांची झालेली नासाडी दुरुस्त करावी अशी विनंती आता हे गावकरी करतायत. गणेश मापरळकर, ABP माझा, रायगड. इथे इतका रहिवासी मी, माझं वयात 70 आहे. मग याच्या आधी 1980 ते 82 सालाला बॅरिस्टर अंतुले हा त्यांच्या काळात हे झालेला आहे बंधारा आणि आज तो एवढ्या वर्ष होता. परंतु आता पावसाच्या याने, पाण्याच्या याने तो इतका हे झालं आहे, भुईसपाट झाला आहे. त्यामुळे सर्व त्या येणारं पाणी आतमध्ये शिरतं आहे. हे गावात शिरण्याचं पण हे आहे, शिरेल अशी अपेक्षा आहे मला. त्यामुळे हा बंधारा तुम्ही ताबडतोब करण्याचा त्याकडे लक्ष द्यावं असं मी विनंती आपल्या सरकारमान्य करत आहे. दरवर्षी पावसाळ्यात समुद्राचा जो भाग आहे, समुद्राची जी पातळी आहे ती मोठ्या उधाणाला वाढत असते आणि मोठ्या उधाणाला जेव्हा भरती मोठी असते अमावस्या पौर्णिमेला, तेव्हा पाण्याचा जो प्रवाह आहे तो जमिनीकडे जास्त जोरात येतो आणि त्याच्यामुळे आपले जे ऑलरेडी जुने बंधारे अंतुले साहेबांच्या काळात झालेले आहेत, त्यांनी केलेले, ते आता म्हणजे तुम्ही बघाल तर ते राहिलेलेच नाही आहेत. परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की जे सुरूची बन आहेत किंवा आता ज्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने झाडं लावली आहेत ती पण वाहून गेलेत. 40-40, 50-50 वर्षावाली झाडं पडली आहेत. आता 2-3 दिवसापूर्वी इथे झाड पडलं आहे. आमच्याकडे कोण लक्षच देत नाही आहे. हा आमचा नागाव एवढा प्रशस्त भाग आहे आणि पर्यटनदृष्ट्या एवढा सकल आणि म्हणजे आमचं सुख आहे ह्याच्यामध्ये, पण आमच्याकडे कोण लक्षच देत नाही. आमच्या बाजूचा अलिबाग सिटी असेल किंवा आजूबाजूचे भाग असतील तिथे काहीतरी डेव्हलपमेंट होते, पण आमच्याकडे एवढे पर्यटक येतात पण आमच्याकडे कोण लक्षच देत नाही आहे. याच्याकडे कोणीतरी लक्ष द्यायला हवं. यासाठी आम्ही ग्रामस्थ आक्रमक होतोय, पण कोण लक्ष देणार अशी आम्हाला ॲक्च्युली चिंता आहे. नागाव तसं तर जागतिक स्तरावरती पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे, पण आता जे ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राचा जो पाण्याचा प्रवाह वाढतो आहे आणि आता होत असलेले पूर आणि मोठ्या प्रमाणातले पर्जन्यवृष्टी, ढगफुटी, यामुळे जे पाण्याच्या प्रभावामुळे आपला हा जो नागावचा बंधारा आहे हा आमच्या पूर्वजांपासून म्हणजे माझ्या आजोबा, आई, बाबांपासूनचा आहे आणि तो बंधारा आता त्या होणाऱ्या मोठ्या समुद्राच्या पाण्याच्या लाटांमुळं तो बऱ्याचशा प्रमाणात गेलेला आहे, वाहून गेलं म्हणजे काही राहिलंच नाही आहे. थोड्या दिवसांमध्ये नागावचं नाव पुसून जाईल इतकं बंधाऱ्याच्या ह्याच्यामुळं मातीची धूप झाले. तुम्ही बघू शकता की फॉरेस्ट डिपार्टमेंटनी लावलेली नवीन केलेली लागवड म्हणजे निसर्ग चक्रीवादळामध्ये जे सुरूचं बन होतं आमचं ते पडलं. त्याच्यानंतर ह्या पाण्यामुळं जे जुने 50-50 वर्षापूर्वीची सुरूची झाडं होती ही सुद्धा आज नष्ट होत चालली आहेत आणि ह्याची मुळं जर बघाल तर ही इतकी जुनी आहेत आणि आता जर हे वाढवायचं झालं तर नवीन झाडं जगण्यासाठी सर्वप्रथम हा बंधारा होणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जितकी नवीन झाडं लावाल आणि पाण्याचा प्रभाव येत राहील, धूप होत राहील आणि जे नवीन लागवड आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट असू दे, कोणतंही डिपार्टमेंट असू दे, किती झाडं लावली तरी बंधारा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही झाडं जगणं शक्यता खूपच कमी आहे. आणि त्यामुळं आमची हीच विनंती आहे सरकारला, याच्या मागे ज्यांचं कोणाचं करण्याचं हे असेल त्यांना की तुम्ही लवकरात लवकर हा बंधारा करावा, नागावला या होणाऱ्या समुद्राच्या धूप आणि ह्याच्यापासून वाचवावं हीच विनंती आहे आमची. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.